नमस्कार. श्री शिव महापुराण शतरुद्र संहिता अध्याय क्रमांक 34 नर्तक नट अवतार. श्री गणेशाय नमः. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला शिव महाप्रभूंच्या नर्तक नट अवताराची हकीकत सांगतो. हिमालयाची कन्या पार्वती हिने शिवप्राप्तीच्या उद्देशाने वनात जाऊन तप केले. तिच्या तपश्चर्येने भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी तिची परीक्षा घेतली. मग तिला आपले खरे स्वरूप दाखवून वर मागण्यास सांगितले. त्यांच्या दर्शनाने पार्वती धन्य झाली. तिचा आनंद गगनात मावेना. तिने त्यांना नमस्कार केला व म्हणाली, प्रभो, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल आणि मला वर देऊ इच्छित असाल तर माझे पती व्हा. तुमच्या कृपेने माझी तपश्चर्या सफल झाली आहे. आता मी पित्याच्या घरी जाते. तुम्हीही तेथे या. माझ्या पित्याशी बोलणी करून मला रीतसर मागणी घाला. त्यानंतर देवकार्य सिद्धीस जावे म्हणून शास्त्रोक्त विधीने माझ्याशी विवाह करा. तुम्ही भक्तवत्सल आहात आणि मी तुमची भक्त आहे. कृपा करून माझी एवढी इच्छा पुरवा. तेव्हा ठीक आहे, सर्व काही तुझ्या मनासारखे होईल, असे अभिवचन देऊन शिवजी अंतर्धान पावले. ते कैलासावर गेल्यानंतर पार्वती आपल्या सख्यांसह घरी जाण्यास निघाली. तिच्या आगमनाचे वृत्त कळताच हिमालय आणि मेनेला अत्यानंद झाला. ते आपल्या परिवारासह तिला सामोरे गेले. तिला सुखरूप आणि प्रसन्न पाहून त्यांना मोठे समाधान वाटले. त्यांनी तिला प्रेमाने घरी आणले. तिच्या आगमनाप्रित्यर्थ मोठा उत्सव केला. तिच्यावर वेद मंत्रोक्त मंगलाचार केले. त्या शुभ प्रसंगी याचकांना दानधर्म केला. मग ते पार्वतीसह सुखात आनंदात राहू लागले. एके दिवशी हिमालय आणि मेना आपल्या परिवारातील मंडळींसह गंगेवर स्नान करण्यासाठी गेले होते. पार्वतीही त्यांच्या समवेत होती. तेव्हा सुंदर लीला करण्यात चतुर असलेले भगवान शंकर नर्तक नटाचे रूप घेऊन मेनेजवळ गेले. त्या नर्तकाने डाव्या हातात शिंग घेतले होते. उजव्या हातात डमरू घेतला होता. त्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली होती आणि पाठीवर गोधडी घेतली होती. त्याने मेनेसमोर उत्तम प्रकारचे नृत्य आणि गायन सादर केले. शिंग आणि डमरूचा निनाद करून तो अद्भुत करामती दाखवू लागला. ते कौतुक पाहण्यासाठी नगरातील आबालवृद्ध व स्त्री पुरुषांनी तेथे एकच गर्दी केली. त्याचे सुंदर गायन ऐकून आणि मनोहर नृत्य आविष्कार बघून उपस्थित सर्वच मुग्ध होऊन गेले. मेनाही प्रसन्न झाले. तिने बिदागी म्हणून त्यांना रत्नांनी भरलेले एक स्वर्ण पात्र दिले. पण ते न घेता त्याने भिक्षा म्हणून गिरिजेची मागणी केली आणि पुनश्च नृत्य गायन करू लागला. गिरिजेची मागणी केल्याने मेनेला त्या नर्तकाचा खूप राग आला. ती त्याला बडबडली. त्याला तेथून हाकलून देण्याचा विचार करू लागली. इतक्यात हिमालय स्नान करून आला. मेनेने त्याच्याकडे तक्रार केली. तिचे बोलणे ऐकून त्यालाही मोठे आश्चर्य वाटले. त्याने आपल्या सेवकांना त्या नटाला बाहेर घालवून देण्यास सांगितले. ते त्याच्याजवळ गेले खरे, पण अग्निसमान धगधगणाऱ्या त्या नटाला स्पर्श करण्याचे त्यांना धाडसच झाले नाही. त्या समयी त्यानेही हिमालयाला आपला अद्भुत प्रभाव दाखवला. त्याने क्षणार्धात विष्णुरूप धारण केले. मग तो ब्रह्मदेव झाला. त्यानंतर तो सूर्य रूपाने प्रकटला. थोड्या वेळाने तो रुद्र रूपाने पार्वती समवेत उभा आहे असे दृश्य दिसले. अशा प्रकारे त्याने हिमाद्रीला आपली नानाविध स्वरूपे दाखवून अचंबित करून टाकले. मग त्याने हिमालय आणि मेना यांच्याकडे पुन्हा गिरजेचीच मागणी केली व त्यांच्या देखतच अंतर्धान पावला. नर्तक नटाच्या सर्व लीला पाहिल्यानंतर त्याच्या रूपाने स्वयमेव भगवान शंकरच आले होते आणि ते आपल्याला ठकवून गेले आहेत ही वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आली. त्यांच्या मनात शिवजींबद्दल अपार भक्तिभाव आणि प्रेम उत्पन्न झाले. त्यांनी आपली तपस्विनी कन्या त्यांनाच देण्याचा निश्चय केला. मग योग्य मुहूर्त पाहून गिरिजेचा आणि शिवजींचा थाटामाटात विवाह लावून दिला. तात अशा प्रकारे मी तुम्हाला शिवजींच्या नर्तक नट अवताराचा सर्व इतिहास सांगितला. शिवप्रभूंचे हे चरित्र महापापांचा नाश करणारे आहे. जो मनुष्य याचे प्रेमाने श्रवण पठण करतो तो सुखी होतो. त्याला उत्तम गती प्राप्त होते. अध्याय 34 समाप्त.